रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण दर्शन आपण पाहतोय. भाग 2. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, ऋषी मुनींना आणि दिव्य सर्पांना मी पाहतोय. मला असंख्य बाहू, उदरे, नेत्र, अनेक मुखे दिसत आहेत. सगळीकडे अनंत रूपात तूच दिसतो आहेस. तुझा अंत कुठे आहे, मध्य कुठे आहे आणि पुन्हा कुठून सुरुवात होते तेच मला कळत नाही. विश्वेश्वरा, तुमचे किरीट, चक्र, गदा धारण केलेले, सर्वत्र प्रभा फाकलेले तेजपुंज, दीप्तिमान अग्नी सूर्याप्रमाणे दीप्यमान रूप सगळीकडे मला दिसते आहे. त्याचे निरीक्षण करणेही शक्य होत नाहीये. हे माधवा, तूच परम वेदितत्व असलेलं अक्षर ब्रह्म आहेस. तूच या विश्वाचा परम आधार, अव्यय, शाश्वत, धर्माचं रक्षण करणारा पुरुष तूच आहेस. मला आता समजते की तू अनंत वीर्य, अनंत भाव असलेला आहेस. शशी, सूर्य तुझेच नेत्र आहेत आणि पेटलेला अग्नी तुझे मुख आहे. असा सर्व शक्तिमान असलेला तू आपल्या तेजाने विश्वाला तप्त करत आहेस. पृथ्वी, अंतरिक्ष यामधील अंतर सर्व दिशांनी तूच व्यापले आहे. पृथ्वी, अंतरिक्ष यामधील अंतर तूच व्यापले आहेस आणि तुझं हे अद्भुत रूप, उग्र रूप पाहून तिन्ही लोक आता व्यथित झाले आहे. अर्जुनाच्या डोळ्यापुढं एखाद्या भव्यतम चित्रपटाप्रमाणे साकार होणारे भगवंताचे रूप मन चक्षुनी बघण्याचा आपणही या ठिकाणी प्रयत्न करूया. अशा प्रकारे आपण श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शन या ठिकाणी पाहिलेलं आहे. धन्यवाद.